हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 पेपर नंबर 1 आणि 2 विषय आहे सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्र या विषयामध्ये अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांचा आढावा घेणार आहोत. फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमधील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि आता जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया प्रश्नांच्या उत्तरांना. फ्रेंड्स, या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सुरुवात करूया. प्रश्न पहिला, राष्ट्रपती हे डॅश डॅश नसतात. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स. राष्ट्रपती हे डॅश डॅश नसतात. त्यासाठी पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 आहे केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख. पर्याय नंबर 2 दिले आहेत देशाचे प्रथम नागरिक. पर्याय नंबर 3 दिले आहे देशाचे वास्तव प्रमुख. पर्याय नंबर 4 दिले आहे देशाचे घटनात्मक प्रमुख. प्रश्न बघा पुन्हा एकदा. राष्ट्रपती हे डॅश डॅश नसतात, तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 देशाचे वास्तव प्रमुख. राष्ट्रपती हे देशाचे वास्तव प्रमुख नसतात. प्रश्न पुढचा बघूया. भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणते किंवा कोणता प्राणी आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स. भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता आणि कोणते किंवा कोणते प्राणी आहेत? त्यासाठी पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 सिंह, पर्याय नंबर 2 घोडा, पर्याय नंबर 3 बैल आणि पर्याय नंबर 4 दिले 1, 2, 3. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता किंवा कोणते प्राणी आहेत? त्यासाठी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, 1, 2, 3. भारतीय राजमुद्रेवर सिंह, घोडा आणि बैल हे तिन्ही ऑप्शन आहेत. प्रश्न पुढचा बघूया. भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे? त्यासाठी पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 पांढरा रंग समतेचे प्रतीक आहे. पर्याय नंबर 2 हिरवा रंग कृषी प्रधानतेचे प्रतीक आहे. पर्याय नंबर 3 अशोक चक्र हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे. आणि पर्याय नंबर 4 आहे केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स. जर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे? त्यासाठी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे. उत्तर काय आहे? पुन्हा एकदा ऐका. भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे? त्यासाठी उत्तर आहे पर्याय नंबर 4 केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे. प्रश्न पुढचा बघा. घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी डॅश डॅश यांची असते. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा फ्रेंड्स. घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी डॅश डॅश यांची असते. त्यासाठी पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 निवडणूक आयोग, पर्याय नंबर 2 विधानसभा, पर्याय नंबर 3 राज्य मंत्रिमंडळ आणि पर्याय नंबर 4 आहे राज्यपाल. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी डॅश डॅश यांची असते. त्यासाठी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 निवडणूक आयोग. घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोग यांच्याकडे असते. प्रश्न पुढचा बघा. स्थानिक स्वतंत्र संस्थेत महिलांनी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 50% आरक्षण देण्यात आले? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स. स्थानिक स्वतंत्र संस्थेत महिलांना कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 50% आरक्षण देण्यात आले? त्यासाठी पर्याय आहेत. पर्याय नंबर 1 73, पर्याय नंबर 2 74, पर्याय नंबर 3 52, पर्याय नंबर 4 110. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. स्थानिक स्वतंत्र संस्थेत महिलांना कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 50% आरक्षण देण्यात आले? पुन्हा एकदा ऐका प्रश्न. स्थानिक स्वतंत्र संस्थेत महिलांना कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 50% आरक्षण देण्यात आले? त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 110. स्थानिक स्वतंत्र संस्थेत महिलांना 110 घटना दुरुस्तीनुसार 50% आरक्षण देण्यात आले. धन्यवाद फ्रेंड्स. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.